गोर सेना आणि सकल विमुक्त जाती अ आणि विविध मागण्यांसंदर्भात 8 डिसेंबर 2013 ला राष्ट्रीय गोर सेना अध्यक्ष संदेश चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली नागपूर येथे हिवाळी अधिवेशनादरम्यान विमुक्त जाती अ मधील होत असलेली अवैध घुसखोरी रोखण्यासाठी जन आक्रोश महामोर्चात महाराष्ट्रभरातून समाज बांधव सहभागी होते। या मागणीचे निवेदन बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे हे विधिमंडळात हजर असतानाही त्यांनी निवेदन स्वीकारण्यासाठी वेळ दिला नाही आणि इतर कोणत्याही मंत्र्यांनी वेळ दिला नाही। ही बाब संपूर्ण महाराष्ट्रातील 5 कोटी विमुक्त जाती अ प्रवर्गातील लोकांची हेतुपूर्वक दखल घेत नसल्याचे निदर्शनास आले। या घटनेचा निषेध म्हणून गोर सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष संदेश भाऊ चव्हाण यांच्या नेतृत्वात गोर सेना आणि सकल विमुक्त जातीच्या वतीने मागणीसाठी अनेक निवेदने आणि आंदोलने करूनही सरकारने कुठलीही कारवाई केली नसल्याने संपूर्ण महाराष्ट्रातील तहसील आणि जिल्हाधिकारी येथे निदर्शने करून निवेदने देण्यात आली। यावेळी अशोक चव्हाण, विक्रम चव्हाण, दुर्योधन जाधव, प्रकाश चव्हाण, रवींद्र पवार, फकीराज क्षेत्रे, प्रकाश राठोड, भाऊसाहेब क्षेत्रे, सुनील चव्हाण आदी उपस्थित होते। विजय अ मध्ये एकूण 14 जाती आहेत। तर 14 जातीपैकी काही नाव आहेत ना गरीब जातीचे आहेत। त्याच्यानंतर 14 जातीमधले समान नावाचा फायदा घेऊन काही समान नावाचे लोक, उच्चवर्गीय लोक आमच्यामध्ये घुसखोरी करतायत। आम्ही गेल्या 5-6 वर्षापासून प्रयत्न करतो आहे की घुसखोरी थांबवावी आणि विशेष म्हणजे आम्ही जे घुसखोर आमच्यामध्ये घुसले त्यांचे पुरावे पण दिलेत, तरी पण सरकार याच्यावर निर्णय घेत नाहीये आणि सरकार हे घोटाळ्यामध्ये गुंतलेले आहेत आणि याची जो सत्य बाजू आहे ते सत्य बाजू ते बाहेर येऊ देत नाहीये आणि सत्य बाजूने ते निर्णय देत नाहीये। तर हे सरकार या पदावर राहणार लायकीचे नाहीये। हे सरकार जातीपातीचे राज्य करणारे सरकार आहे। तर निश्चितच आम्ही 5 वर्षापासून प्रयत्न करतो, या प्रयत्नावर त्यांनी निश्चितच विचार करावा अशी आमच्या गोर सेनेच्या वतीने जिल्हा अहमदनगर सर्वांच्या वतीने ही मागणी आहे। बातम्यांसाठी नवा मराठा YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा।